हॅलो गाईज, तर आज बघूया आज जेवायला आमच्याकडे काय बनणार आहे. तर एवढ्या सगळ्या भाज्या बघून तुम्हाला समजलं असेलच की आमच्याकडे आज बनणार आहे पावभाजी. तर मी पावभाजीसाठी काय काय वापरते, कोणत्या कोणत्या भाज्या ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. मी फरसबी घेतले, मटर, शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, फ्लावर, गाजर, बीट आणि बटाटे. एवढ्या भाज्या मी वापरणार आहे. तर मी तुम्हाला याची रेसिपी दाखवेल आज सोप्या पद्धतीने. मी इकडे थोडं गरम पाणी करून घेतलेलं आहे. जो आपला फ्लावर आहे तो 2 मिनिटं आपण याच्यात टाकून ठेवू. कधी कधी फ्लावरमध्ये छोट्या आळ्या असतात जे आपल्याला दिसत नाही, त्याच्यामुळे फ्लावर 2 मिनिटं गरम पाण्यात टाकून ठेवायचा. आपण सगळ्या भाज्या आता कुकरमध्ये लावूया आणि शिजायला ठेवूया. मी जो बीट आहे तुम्ही असं किसून टाकते आणि आता कुकरच्या 3 शिट्ट्या काढून घेऊ आपण. 3 शिट्ट्यांमध्ये भाजी शिजून जाईल. फोडणीसाठी आपण इकडे कांदा, मिरची, अद्रक, लसूण आणि टोमॅटोची पेस्ट हे सामान घेतलेलं आहे. आता आपण पावभाजी बनवायला सुरुवात करूया. कढईत आपण तापत ठेवलेले आहे. त्याच्यामध्ये आपण बटर टाकू आणि 2 चम्मच मी याच्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेल थोडं तापून देऊ. तेलामध्ये आता आपण अद्रक लसूण टाकूया, मिरची आणि कांदा. कांदा आता शिजवून घेऊया. आता आपण याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी टाकूया. गॅस आपण फास्ट ठेवू, उकळी येईपर्यंत मंद आचेवर शिजवून घेऊ. अजून थोडा वेळ आपण 2-3 मिनिटं कांदा आणि टोमॅटो शिजवून घेऊ. वाफ काढून घेऊ आणि बघूया भाजी शिजली की नाही ते. भाजी शिजली आहे छान. भाजी आता आपण बारीक करून घेऊया. तुम्ही बघू शकता भाजी अशी बारीक केलेली आपण. आणि याच्यातलं जे पाणी आहे ते साईडला काढून ठेवले. जसं लागेल तेवढं आपण भाजीत पाणी टाकूया. आणि अशा पद्धतीने भाजी बारीक करून घेतलेली आहे. आता आपण बघूया कांदा तर व्यवस्थित शिजला आहे. आपण त्याच्यामध्ये आता मसाले टाकूया. आपण हळद टाकूया अर्धा चम्मच आणि 3 चम्मच आगरी मसाला टाकूया. आणि टाकूया पावभाजी मसाला. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. झाकण देऊन ठेवू आणि 2 मिनिटं शिजवून घेऊ आपण मसाला. 2 मिनिटं झालीत. आता झाकण काढूया. मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि याच्यात आपण आता भाजी टाकूया जी आपण उकळून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊ. गॅसची फ्लेम मोठी करू.
चवीप्रमाणे मीठ टाकूया. भाजीमध्ये ते पाणी उरलं होतं आपण उकळलेलं ते टाकूया आता. तुम्हाला किती पातळ जाड पाहिजे भाजी तसं तुम्ही पाणी टाकू शकता. मी वरून पण थोडा पावभाजी मसाला टाकणार आहे. भाजीला तर छान उकळी येऊन देऊ आणि व्यवस्थित शिजवून देऊया आपण. भाजी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आपण. बघूयात आपली भाजी शिजली आहे का ते. बघू शकता भाजीला छान कलर पण छान आलाय. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही थिकनेस ठेवू शकता. आता गॅस बंद करून घेऊ आपण. बघू शकता आपली पावभाजी रेडी आहे. मी आता याच्यामध्ये चीज टाकते. माझ्या मिस्टरांना चीज टाकून पावभाजी आवडते. जेवणाचं ताट रेडी आहे. या जेवायला. धन्यवाद.